उडाउडीचे उत्तरं द्यायला लागले, वरून चला ढळा इथून, असं तसं. आणि आमच्या समोर, आमच्या दोघींच्या समोर, आमच्या घरवाल्यांना दोघांना पण ते वीज चुंबळे आहेत ना, त्यांनी डायरेक्ट चुटकी वाजून ढळा इथून तुमच्याकडं पाहतो, बाहेर निघा, असे दमदाटी करत होते. त्यावेळेस सर्व पोलीस आहे ना म्हणजे एक मजेशीर गंमत बघत होते. अख्खं गाव यांच्या मागं उभं राहील. यांचा विषय असा आहे, यांचे जे हिस्सेदार आहे त्यांचे हिस्सेत पडलेले नाही, ते दादागिरीत फक्त हा हिस्सा आमचा आहे असं सांगू. पिंपळद येथील शेतकरी योगेश जाधव यांच्या स्वमालकीच्या जमिनीमध्ये गेल्या 6 वर्षापासून पेव्हर ब्लॉकचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या सर्वे नंबर 238 मधील 25 एकर जमिनीमध्ये असणाऱ्या सहहिस्सेदार यांनी परस्पर 2 एकर जमीन बिल्डर अरविंद भालचंद्र रखोलिया यांना विक्री केली. त्यानंतर बिल्डर रखोलिया आणि विजय चुंबळे जाधव कुटुंबावर हिस्से वाटप करून मोक्याची जागा मिळण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप जाधव कुटुंबाने केला. तेथे सुरू असणारा व्यवसाय बंद करावा यासाठी सातत्याने विविध प्रकारे त्रास देत आणि मारहाणीच्या धमक्या येत असल्यानं सौ रुपाली योगेश जाधव यांनी वाढिवरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तेथे आधी कोणतीही दखल घेतली गेली नाही. मात्र जिल्हाधिकारी नाशिक आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दखल घेण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं. लोकनियुक्त सरपंच अलकाताई भाऊसाहेब झोंबाड यांचे पती यांना सुद्धा धमकी येत असून तुम्ही या प्रकरणात पडलात तर तुम्हाला या ठिकाणावरून कायमचा हद्दपार करू अशी धमकी आल्याने पीडित जाधव कुटुंबातील सौ रुपाली योगेश जाधव आणि सरपंच अलका झोबाड यांनी 8 मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. थेट मंत्रालयापर्यंत हे प्रकरण गेल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून सध्या तरी आश्वासन मिळालं असलं तरी या प्रकरणात न्याय न मिळाल्यास पुन्हा आत्मदहन करू असा इशारा जाधव आणि सरपंच झोंबाड यांनी दिला आहे. रामदास रामभाऊ खानवाले. ते आता सांगायचा विशेष असं, या कुटुंबामागं गावचं एक नागरिक म्हणून का अख्खं गाव यांच्या मागं उभं राहील. यांचा विषय असा आहे, यांचे जे हिस्सेदार आहे त्यांचे हिस्सेत पडलेले नाही, ते दादागिरीत फक्त हा हिस्सा आमचा आहे असं सांगून. म्हणजे खातेफोड झालेलीच नाही, खातेफोड झालेली नाही, तरी पण जागा खरेदी झाली असं. हो, खातेफोड नसताना जागा त्यांचं नाव आहे, फक्त खरेदी झाली पण हिस्सा हा नाही आहे तरी ते हा दाखवतात. त्याच्यामुळं बळजबरी हो जबरदस्ती हे करतात. त्याच्यामुळं त्या घेणाऱ्यांना आमच्या गावच्या वतीनं याचे तुम्ही इथं या, समक्ष त्यांची जिडं वाटणी जाईल, तिथं तुम्हाला आम्ही तुमची ती जमीन देऊ, द्यायला ते तयार आहेच, तयार द्यायला आहेच. आम्ही ग्रामस्थ उभे राहून काढून देऊ, पण त्यांना त्रास देऊ नका, त्यांना दादागिरी करू नका, हे आमचं गावाच्या वतीनं. नेमका विषय काय आहे आणि त्यासाठी आपण ग्रामस्थ कसा पाठपुरावा करतोय? विषय असा आहे, आमच्या मौजे पिंपळद या गावातील 238 क्रमांकामध्ये योगेश शिवाजी जाधव, हिरामन बाबुराव जाधव आणि त्यांचा संपूर्ण वारसा हक्कानं आलेले संपूर्ण परिवार आहे. त्या परिवारामध्ये 238 गट क्रमांक आणि त्या गट क्रमांकामध्ये असलेलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सामायिक आहे असं अर्जदारांचं म्हणणं आहे, तक्रारदारांचं. त्यांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे माझ्या नावानं सुद्धा. तर तो वारसानं अजून आमचं वाटपपत्र झालेलं नाही, त्याच्यामुळं ज्यांनी अविभक्त हिस्सा म्हणून विकला असेल तर तो अविभक्त हिस्सा हा वाटपपत्र झाल्याशिवाय पोझिशन देता येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि आम्ही चौकशी आणती आणि तपास केल्यानंतर असं थोडंसं निष्पन्न होतं की वाटपपत्र झाल्यानंतर त्रुटी राहत नाही, वाद होत नाही, परंतु यांच्याकडे वाटपपत्र अजूनपर्यंत आम्ही मागितल्यानुसार ते प्राप्त झालं नाही. तर ते वाटपपत्र तयार झाल्यानंतर यांचे 100% सगळे प्रश्न सुटतील. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचासुद्धा प्रश्न सुटेल आणि यांचासुद्धा प्रश्न सुटेल. तर सर्वात महत्त्वाचं, त्यांना वाटपपत्र करण्यासाठी मी वाडीवारा पोलीस स्टेशनच्या सर्व डिपार्टमेंटने साहेबांनी यांना सांगितलेलं आहे की तुम्ही वाटपपत्र करून घ्या. पण या कुटुंबाचं असं म्हणणं आहे का इथं येऊन दमदाटी केली जाते? हा, त्यांची तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या ना की ज्यांनी क्षेत्र घेतलेले आहे ते लोक येतात, आम्हाला दमदाटी करतात. तर हा झाला फौजदारी गुन्हा आणि हा आहे दिवाणी दाव्याचा विषय आहे. तर फौजदारी दाव्यामध्ये वाडीवारा पोलीस स्टेशनने हस्तक्षेप केला, त्यांना सांगितलं का असं करता येणार नाही. आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं का तुम्हाला तसं फौजदारी गुन्हा होईल अशा पद्धतीचं तुमचं वर्तन होणार नाही याची काळजी घ्या. कारण गावापासून हे कुटुंब बरेच अंतर राहते, मळ्यात राहते आणि एकटं घर आहे समजा,
अशा ठिकाणी समजा काही प्रसंग घडू नये यासाठी त्यांना सुद्धा सुरक्षा 100% त्यांना ते वाटणं साहजिक आहे ना का आमच्यावरती कोणी जरी असं धमकीबाजा जर बोलत असेल त्यांना ते वाटणं साहजिक आहे, त्याच्यामुळे ते संरक्षण मागतात. मग तुमच्यापर्यंत मीडियापर्यंत येण्याचं कारण काय की त्या पद्धतीनं ते त्यांना मी बोललो तुम्ही जे कराल ते लोकशाही मार्गाने करा, तुमच्या पाठीमागे 100% सगळेजण राहतील. त्यांनी करावं, ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांनी सुद्धा लोकशाही मार्गाने जावं. तुम्ही पैसे मोजलेले, तुम्हाला ती जमीन मिळालीच पाहिजे, पण ती लोकशाही मार्गाने घ्या. अशा पद्धतीने घेऊ नका असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. तुमचं नाव? आमचं नाव सोमनाथ बेजेकर, पोलीस पाटील, पिंपळद. प्रथम नमस्कार, मी अलका भाऊसाहेब झोंबाड, सरपंच पिंपळद. आता जेव्हा ही सुरुवात झाली यांच्या वादाची, त्याच्यानंतर ते हळूहळू सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडेच येतात वाद मिटवण्यासाठी. गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुमच्याकडे हो, प्रकरण आमच्याकडेच येतात ते. पण ते यायला लागल्यानंतर आम्ही यांना सहकार्य करायला, नागरिकांना त्रास होतोय म्हणून आम्ही सहकार्य करायला यायला लागलो. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप पोलीस पाटील झाले, परत वाडीवर पोलीस स्टेशन इथं जायला लागलो. ते आम्हाला उडाउडीची उत्तरं द्यायला लागले, वरून चला ढळा इथून, असं तसं. आणि आमच्या समोर, आमच्या दोघींच्या समोर, आमच्या घरवाल्यांना दोघांना पण ते वीज चुंबळे आहेत ना, त्यांनी डायरेक्ट चुटकी वाजून ढळा इथून तुमच्याकडं पाहतो, बाहेर निघा, असे दमदाटी करत होते. त्यावेळेस सर्व पोलीस आहे ना म्हणजे एक मजेशीर गंमत बघत होते. मग आम्ही आदर कोणाचा घ्यायचा? मग त्याच्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडे जायला लागलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी सविस्तर आमची माहिती घेतली, व्यवस्थित बोलले आणि त्यांनी एवढं म्हणजे इतकं छान पैकी आम्हाला आश्वासन दिलं, एवढे मोठे मुख्यमंत्री असून, का काळजी नका करू ताई, देवभाऊ तुमच्या पाठीशी आहे. आज त्याच्यामुळे आम्ही आत्मदहनाचा निर्णय हा तात्पुरता स्थगित केलेला आहे. आता मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही तात्पुरती स्थगिती घेतलेली आहे. पण जर याच्यावर जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही पूर्ण आंदोलनाला उभं राहू आणि गावकऱ्यांसाठी आम्ही कायम तत्पर राहू. माझं नाव सोमनाथ एकनाथ गोलप. आज या जाधव कुटुंबावर जी परिस्थिती उद्भवली, ती परिस्थिती पाहता आम्ही आज गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे आज आमच्या गावामध्ये वालदेवी डॅम झाल्यापासून जमिनींचे खूप मोठाले प्रकरणं इथं घडत आहे. कारण काही गट स्कीमच्या चुकांमुळं काही झालेल्या गोष्टी आहे, काही खातेवाटपानुसार झालेल्या गोष्टी आहे, काहींचे वादविवाद कोर्टातही प्रलंबित आहे. परंतु हे जे बिल्डर लोक आहेत आणि जे आपण काय म्हणतो त्याला जमीन माफिया, यांचं संघटन होऊन शेतकऱ्यांना जो अन्याय करता आहे त्यासाठी आम्हीसुद्धा गावची एक कमिटी स्थापन करून अशा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांमागं आम्हीही खंबीर उभे राहू, असं मी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पीडित कुटुंबाला आश्वस्त करतो.